मटणाची सुक्की भाजी करून झालेली आहे. मस्तपैकी सुक्की भाजी केलेली आहे आणि इकडं रस्सा केलाय, पातळ रस्सा कुस्करून खायला भाकरी बरोबर. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि एकदम मटण फ्राय केलेलं आहे, सुक्क फ्राय केलं एकदम भारी. त्याने आम्हीच कुस्करून खाणार आहेत मटण. नळी चाप आहे, मस्तपैकी असं ताव मारणार आहेत मटणावर आता चाप. नमस्कार, मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज शुक्रवार आहे आणि आता दुपारची वेळ आहे. आज दुपारी व्हिडिओ मी सुरुवात केली आहे ब्लॉग बनवायला. तर आता मुलांना शाळेत सोडलं आणि मी घरी आलेले. तर पसारा बघा किचनवर आहे, असा पसारा टाकून मी गेलेली शाळेत सोडायला, कारण की शाळेत जायला आज वेळ झाला. त्यामुळं मग आवरलं नाही काय. आता आवरायचं आणि शाळेतनं सोडून येताना घरी मटण आणलेलं आहे मी, तर ते मला मटण पशीच घालायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटण रेसिपी आणि माझं जे घरकाम आहे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता बघा व्हिडिओ. तर आता गॅस बसून झालेला आहे आणि जो गॅसवर जो पसारा आहे तो आवरलेला आहे. फक्त आता हे खरकट आहे ते काढायचं आहे मला. आणि हे सगळं आमच्या गोलूनं घाण केलं आहे बरं का. बाजरी हे ज्वारीचं पीठ सगळं सांडलेलं आहे आणि तर भांडी भरून ठेवली आहेत मी घासायसाठी. ती भांडी मला लावायची, ती भांडी घासायची. तर मी सगळ्यात पहिला मटण शिजत घालणार आहे. तर या पिशवीमध्ये मटण आहे, अर्धा किलो मटण आणलेलं आहे. तर आता हे पहिलं चिरून घेते आणि मग फोडणी देते. तर आता मटण चिरलं, स्वच्छ धुतलं आणि ठेवलं बाजूला वाळण्यात ठेवलेलं आहे. तर मी कांदा चिरून घेते मटण फोडणी द्यायसाठी. कांदा चिरून झालाय. इकडं पातेलं तापत ठेवले, खिडकी उघडते जायसाठी बाहेर. पातेल्यात तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा पहिल्यांदा. तेल तापलेलंच आहे कारण की पातेलं तापलं होतं. तयारी तर झालेली आहे. आता मटण फोडणी देणार मी, उकडत ठेवणार आहे मटण आणि जो पसारा पडलाय कट्ट्यावर भांडी घासणार आहे. आणि नंतर मग कपडे धुवायचे आहेत अजून मला, तर ते कपडे धुवायचे, आवरायचं आणि नंतर मग ते शिजते मटण. तोपर्यंत 1 तासभर लागतोय मटण शिजायला, कारण चांगलं शिजवतो मटण आणि असं अर्धवट कच्चं खात नाही. तर जास्त गिर पण शिजवत नाही आणि थोडं कच्चं पण ठेवत नाही, बरोबर
मीडियम साईज म्हणजे जसं आम्हाला लागतं तसं शिजवून घेते मी. आणि पाऊण तास ते 1 तासमध्ये ते चांगलं शिजतंय. तर तोपर्यंत माझी कामं करून होते ती. नंतर मग गोदूला आणायला जायचं शाळेत. अजून गौजारी निवडायचं आहे. सगळं कामच आहे आज, मोकळा वेळच नाही जरासुद्धा. तर आता मी सगळं पटपट काम आवरून घेते आणि तुमच्यावर मग नंतर बोलते. तर आत्ताच माझी भांडी घालून झाली आणि 12:30 वाजलेत. तर किचन कट्टा पण मी चकाचक आवरलेला आहे, बघू शकताय. तर तो बॉक्स आहे तो मला मोकळा करून टाकून द्यायचा आहे. तर भांडी घासेपर्यंत आणि किचन कट्टावरेपर्यंत मट्टाला चांगलं पाणी सुटलेलं असेल आता मिठाचं. तर हे बघा पाण्याला कसं वाफ तयार झाली आहे पाण्याची इथं. तुम्हाला आता मटणाची काय परिस्थिती आहे दाखवते आतमध्ये. तर जेवढं मिठाच्या पाण्यामध्ये मटण जास्त शिजेल तेवढं मटण चवीला चांगलं लागतं. तर 1 नंबर मटण झालेलं आहे आणि मीठ पण चांगलं मुरतं. त्यामुळं मीठ टाकून ठेवलं ना तर लगेच त्यात पाणी ओतायचं नाही. पाणी टाकलं की मग मटणाला चवच लागत नाही कसली. त्यामुळं एक अर्धा तास तरी मिठाच्या पाण्यात असं ठेवायचं मुरवत मटण. मटणाला मिठाचं पाणी चांगलं सुटलेलं आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे का, हे जे गरम पाणी आहे ना टाकलं ते सगळं याच्यामध्ये घालूया. आता हे आपलं झालं आळणी पाणी. या पाण्यात आपण रस्सा बनवायचा आहे. तर आता मटण निवांत शिजू दे. मी कपडे धुवून घेते. कपडे फक्त राहिलेत माझे आता. आता हे मटण निवांत शिजतंय कपडे धुईपर्यंत. तर झाकून ठेवते. आता संध्याकाळची वेळ आहे आणि अभिज्ञाला पण शाळेतनं मी आणलं. गोलूला पण दुपार शाळेतनं आणलं होतं 1:30 वाजता. आता मुलांना भूक लागले तर मी मका आणलेला दुपारी शाळेत नेताना. तर तो भाजायला लागलेले आता. नको टाकू थांब. ही जरा भाजलं का नाही मग तेल टाकायचं, मग चांगलं भाजतं. लगे नसतं टाकायचं रे. तुला टाकाय सांगते मी, तू थांब जरा. आत्ताच नाही, जरा वेळाने टाकायचं. गोलूला आमच्या किती घाई लागली बघा मक्यात तेल टाकायची. तर मका भाजतोय तोपर्यंत तुम्हाला मटण दाखवते. इथं मटण शिजवून ठेवलं सकाळीच. आता त्याचं कालवण करायचं. इथं कांदा घातलाय भाजीसाठी. तूच टाक पण थांब जरा. इकडं गोल्या दमवायला लागलाय. मटणाची सुक्की भाजी करून झालेली आहे. मस्तपैकी सुक्की भाजी केलेली आहे. आणि इकडं रस्सा केलाय, पातळ रस्सा कुस्करून खायला भाकरीबरोबर. तर मला जायचं आहे दळण ठेवायला. गहू ज्वारी केले. तर काय झालं मग अशी गव्हात ज्वारी मिक्स झाली आहे थोडी. दळण ठेवायला जायचं आहे. थोड्यानं जाणार. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि एकदम मटण फ्राय केलेलं आहे. सुक्क फ्राय केलं एकदम भारी. त्याने आम्हीच कुस्करून खाणार आहेत मटण. नळी चाप आहे मस्तपैकी. असं ताव मारणार आहेत मटणावर. आता 4 चाप दिल तर आज. अजून त्यात 2 चाप आहेत. ह्यात 2 आहेत अजून. ह्यात 2 चाप आहेत. एक खाल्ला दुपारी. ₹400 मटण आणलं होतं. तेवढंच आपलं थोडं खायचं. उद्या शनिवारचं खात नाही आम्ही. दळण आणले. दळण पेट सगळी संपली त्यामुळे दोन्ही पण दळण दिली. ही ज्वारीचं आहे. याच्यामध्ये गव्हाचं ठेवलेलं आहे. झाकून उघडं करून ठेवले कारण लय गरम आहेत पीठ. त्यामुळं नंतर मग जाळी होत्या.
पीठ आणल्यानंतर मी भाकरी केली माझ्यासाठी. एक भाकरी सकाळी केलेली ती त्यांनी खाल्ली मगाशी. तर आता मी पण जेवण करून घेणार आहे. तर थोड्या वेळानं मी पण जेवणार आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.